नमस्कार मित्रांनो, मी वाडेकर गुरुजी. ज्योतिष आणि आयुर्वेद या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती रोज पहा तुमचं राशी भविष्य आणि शुभ अंक. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझा रोजचा व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळेल. राशी भविष्य सुरू करण्यापूर्वी पाहूया आजचे पंचांग. एक महत्त्वाची सूचना: हाताने लिहिलेली संपूर्ण जन्मकुंडली मिळेल. दोष आणि उपायसहित व्हॉट्सॲपवर किंवा घरपोच मिळेल. तारीख 12 ऑगस्ट 2023. तिथी एकादशी. वार शनिवार. नक्षत्र मृगशिरा. योग हर्षल. करण बालव आणि कौलव. आजची चंद्र राशी आहे मिथुन राशी. आजचा राहुकाळ सकाळी 9:07 पासून सकाळी 10:46 पर्यंत. मित्रांनो, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आज तुम्हाला तुमची ऊर्जा योग्य कामांमध्ये लावायची आहे. असं केलं तर ते तुमच्यासाठी चांगले राहील, अन्यथा तुमचं काम अडकू शकतं. भागीदारीत कोणतंही काम करत असाल तर आज तुम्हाला ते चांगला नफा मिळवून देऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल. त्यामुळे संपूर्ण दिवस तुमच्या मानसन्मानात वाढ करणारा ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी व्यवहारामध्ये सावध राहण्याचा असेल. त्यामुळे तुमच्या कामाला चांगलीच तेजी येईल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी आज मोठं पद मिळू शकतं. त्यामुळे आनंद आणि उत्साह राहील. एखाद्याला पैसे उधार देऊ नका, कारण ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी राहील. तुमचं एखादं मोठं काम आज पूर्ण होईल, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. शिस्तप्रिय काम करण्यावर तुमचा पूर्ण भर राहील. तुमचं धैर्य आणि पराक्रम यामध्ये वाढ होईल. विद्यार्थी असाल तर शैक्षणिक मार्गावर प्रगती राहील. जोडीदाराच्या करिअरमध्ये प्रगती झाल्याने तुम्हाला वैयक्तिक आनंद होईल. तुमच्या राशीच्या लोकांचे अनेक रखडलेली कामं लवकरात लवकर पूर्ण होतील. कामांमध्ये विलंब केलेला तुमच्या नोकरीसाठी धोकादायक ठरू शकतो. व्यावसायिकांना कायदेशीर कटकटींचा सामना करावा लागू शकतो, परंतु आज कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी असाल तर वेळेचा सदुपयोग करणे आवश्यक राहील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी अधिक मेहनत करावी लागेल. जोडीदारासोबत तुमचे नाते दीर्घकाळ घट्ट होईल आणि प्रेम वाढेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. वृषभ राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहणार आहे. आज तुमचं मन कौटुंबिक कलहामुळे चिंतेत राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. आज खूप दिवसांनी तुमची ओळख एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींशी होण्याची शक्यता आहे, किंवा जुन्या मित्रमैत्रिणींशी गाठभेट होईल. विद्यार्थी असाल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर
लक्ष केंद्रित करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाने दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. एखादा चांगला प्रस्ताव तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील एखादं मोठं पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. आज तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही कौटुंबिक चर्चा केली पाहिजे, जेणेकरून सकारात्मक विचार निर्माण होतील आणि तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी तुमची गाठभेट होईल आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मनमोकळेपणाने वागावे लागेल. आज तुमची बुद्धिमत्ता आणि धैर्य यांचा मिलाप करून कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रशंसा मिळेल. धातूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायद्याचा दिवस राहील. एखाद्या नवीन व्यवसायाची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतीसाठी तुम्हाला ध्यानधारणा करून किंवा सकाळी योगा करावे लागतील. आज द्विधा मनस्थिती राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7. मिथुन राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण राहणार आहे. आज तुमचं मन कौटुंबिक कलहामुळे चिंतेत राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. आज खूप दिवसांनी तुमची ओळख एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींशी होण्याची शक्यता आहे किंवा जुन्या मित्रमैत्रिणींशी गाठभेट होईल. विद्यार्थी असाल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाने दिलेले वचन पूर्ण करावे लागेल. अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. एखादा चांगला प्रस्ताव तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील एखादं मोठं पद तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. परंतु तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. आज तुमची एखादी मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही कौटुंबिक चर्चा केली पाहिजे, जेणेकरून सकारात्मक विचार निर्माण होतील आणि तुम्हाला निर्णय घेणे सोपे जाईल. तुमच्या कार्यक्षेत्रातील एखाद्या मोठ्या व्यक्तीशी तुमची गाठभेट होईल आणि त्याचा तुम्हाला पुरेपूर लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मनमोकळेपणाने वागावे लागेल. आज तुमची बुद्धिमत्ता आणि धैर्य यांचा मिलाप करून कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रशंसा मिळेल. धातूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अतिशय फायद्याचा दिवस राहील. एखाद्या नवीन व्यवसायाची संधी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. मानसिक शांतीसाठी तुम्हाला ध्यानधारणा करून किंवा सकाळी योगा करावे लागतील.
आज द्विधा मनस्थिती राहील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कर्क राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाविषयी बोलणी होऊ शकते. आज तुम्ही तुमची आवडीची कामं अतिशय उत्साहाने आणि जोमाने पूर्ण कराल. आज एखाद्या जुन्या मित्रमैत्रिणीशी गाठभेट होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला उत्तम सहकार्य लाभेल. आज मुलाबाळांना दिलेलं कोणतंही वचन तुम्हाला पूर्ण करावेच लागेल. विद्यार्थी असाल तर उच्च शिक्षणासाठी मार्ग मोकळा होईल. कुटुंबाशी चर्चा करून तुम्ही तुमचं करिअर निवडू शकता. परस्परांविषयी सहकार्याची भावना निर्माण होईल. आज तुम्ही तुमचा मुद्दा कुटुंबासमोर मांडू शकाल. व्यावसायिक असाल तर नियमांकडे बारकाईने लक्ष द्या. नियम मोडून कोणतंही काम करू नका, त्यामुळे भविष्यात तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कौटुंबिक संबंधामध्ये काही गडबड होऊ शकते. जर प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तर तुम्हाला संयम ठेवावा लागेल आणि कौटुंबिक वातावरण हसत खेळत ठेवावं लागेल. जोडीदाराच्या मदतीने तुमचं एखादं मोठं काम पूर्ण होईल, त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून तुमचा आदर सन्मान वाढेल. ते सर्वजण तुमचा आदर करतील. कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादविवादात पडण्याचे टाळावे, अन्यथा कायदेशीर कटकटी मागे लागू शकतात. कोणतंही काम करताना नियोजनपूर्वक करावे, तरच ते वेळेत पूर्ण होईल. एखाद्या मोठ्या उद्दिष्टासाठी तुम्ही काम करत असाल तर लवकरच ते उद्दिष्ट समाधानकारक रीतीने पूर्ण होईल. व्यापारी असाल तर तुमच्या धाडसाच्या जोरावर तुमचा व्यवसाय विस्तार करण्यात तुम्हाला यश मिळेल. तरुणांनी अत्याधिक तंत्रज्ञानाचा वापर करणे टाळा. आरोग्यासाठी आणि तुमच्यासाठी ते चांगलं नाही. काळजी घ्यावी लागेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. सिंह राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस दुपारपर्यंत चांगला राहील. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने तुमच्या कार्यक्षेत्रातील अधिकाऱ्यांची मनं जिंकू शकाल. एखादा व्यवहार दीर्घकाळापासून प्रलंबित असेल तर तोही आज पूर्ण होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या सहकार्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल आणि पाठीवर शाबासकीची थापही मिळेल. आर्थिक स्थितीची चिंता करण्याची तुम्हाला गरज नाही. आज ती मजबूत असेल. परंतु आजचा दिवस तुमच्यासाठी जबाबदारीने वागण्याचा असेल. भागीदारीचा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला लाभ मिळेल. तुम्ही तुमचं आवश्यक काम वेळेत पूर्ण कराल. नेतृत्व क्षमतेचा आज तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल. तशी संधीही तुम्हाला मिळेल. नवीन मालमत्ता खरेदी करायची असल्यास काळजी घ्यावी लागेल. आज खूप दिवसांनी जुन्या मित्रमैत्रिणींशी गाठभेट होण्याचे योग आहेत. तुमची मुलंबाळं आज तुमची अपेक्षा पूर्ण करतील, त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. एखाद्या गुप्त शत्रूंपासून आज त्रास होऊ शकतो. आजचा दिवस नोकरदार व्यक्तींसाठी अतिशय शुभ चिन्ह घेऊन आलेला आहे. कदाचित प्रमोशनचे योग आहेत, त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. व्यापारी असाल
तर एखादा मोठा प्लॅन यशस्वी होताना दिसून येईल. त्यामुळे आर्थिक प्रगती होईल. विद्यार्थी असाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज जोडीदारासोबत मनमोकळेपणाने गप्पा माराव्या लागतील. त्यांना त्यांच्या कामामध्ये तुम्हाला मदत करावी लागेल. शक्य असल्यास बाहेर फिरायला जावे. एकमेकांसोबत वेळ घालवल्याने तुमचं नातं घट्ट होण्यास मदत होईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. चिंता आणि राग टाळावेत. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कन्या राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी त्यागाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदारासह मुलांच्या भविष्यासाठी काही नियोजन करावे लागेल आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसोबत महत्त्वाचा निर्णय घेतल्यास ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करणे आवश्यक आहे. काही कामाच्या संदर्भात तुम्हाला एखाद्या नातेवाईकांशी चर्चा करावी लागेल. कौटुंबिक जीवनात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रम आणि समर्पण करण्याचा दिवस असेल. कामाच्या बाबतीत गाफील राहू नका. आज जमेची बाजू अशी की तुमचे आर्थिक प्रयत्न मजबूत असतील. राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं नशीब आजमावू शकता. समर्पणाने कोणतंही केलेलं काम तुम्हाला प्रगती मिळवून देईल. एखाद्या बिझनेसबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ शकता. तुमची निर्णय क्षमता त्याबद्दल आज कामी येईल. कोणाकडूनही पैसे उधार घेण्याचे आज टाळावे. जुन्या अनुभवांचा पुरेपूर फायदा करून घ्यावा लागेल. परंतु तुम्हाला तुमच्या कामामध्ये निष्काळजीपणा टाळावा लागेल. असं केल्याने भविष्यात पश्चाताप होऊ शकतो. आज एखादा नकार मिळाल्याने त्याला अपयश समजू नका. कधीकधी अपयश ही यशाची सुरुवात असू शकते. व्यावसायिकांनी त्यांच्या रागावर आणि कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा ग्राहकांची संख्या कमी होऊ शकते. तरुणांनी आपल्या कोणत्याही गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळावे. काही गोष्टी मनातच ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबाचे किंवा कुटुंबातील व्यक्तींचे वर्तमान आणि भविष्य तुमच्याच हातावर अवलंबून राहील. ते सुरक्षित करण्यावर भर द्यावा लागेल. एखादी मोठी गुंतवणूक आज करू शकता. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. तुळ राशी. तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला असणार आहे. परंतु कुटुंबातील कोणाशी तरी तुमचा वाद होईल, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल. बऱ्याच काळापासून एखादी शारीरिक वेदना सहन करत असाल तर तुमचा त्रास वाढू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कोणताही मोठा निर्णय आज घेऊ नका. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला संयम ठेवावा लागेल. आज तुम्ही एखादा मोठा निर्णय घरातील वडीलधाऱ्या लोकांसमोर मांडू शकता. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि प्रतिभेने तुम्ही लोकांना सहज आकर्षित कराल. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्ही सर्व काही मिळवू शकता.
आजवर एखाद्या गोष्टीची तुम्हाला कमतरता असेल तर ती उणीव भरून निघेल. विद्यार्थी असाल तर परीक्षेत चांगली कामगिरी कराल. मित्रांसोबत सुरू असलेले वादविवाद आज चर्चेतून संपतील. कामाच्या ठिकाणी एखादं नवीन उपकरण वापरू शकता, त्यामुळे तुमच्या कामांना गती येईल. एखाद्या मोठ्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. हाताखालील लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा मानसन्मान वाढेल. तुमच्याकडे कोणी मदतीसाठी आलं तर त्याला निराश करू नका, जरूर मदत करा. कर्ज घेण्याचा विचार करत असाल आणि व्यावसायिक असाल तर तुम्हाला थोडा दिवस अजून वाट पाहावी लागेल. वेळ अनुकूल नसल्याने कर्ज मंजुरीसाठी विलंब होईल. अभ्यासासोबत धार्मिक कार्याकडे तरुणांचा कल वाढेल आणि अशा कार्यक्रमात सहभागी झाल्याने मानसिक शांतता मिळेल. आज तुम्हाला राग आणि कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. वृश्चिक राशी. मित्रांनो, आजचा दिवस तुम्हाला संमिश्र पद्धतीचा जाणार आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून पैसे उधार घेणे टाळावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चढ उतारीचा असेल. एखाद्या जवळच्या ठिकाणी किंवा काही छोट्या कामासाठी प्रवास होण्याची शक्यता आहे. तुमचं एखादं जुनं काम खूप दिवसांपासून अडकलेले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकते. आज आकस्मिकरित्या धनलाभाचा योग निर्माण होत आहे. एखाद्या जवळच्या तीर्थक्षेत्री प्रवास होईल. नोकरीमध्ये, व्यापारामध्ये प्रगतिकारक योग आहेत. तुमचे निर्णय अतिशय योग्य ठरतील. कौटुंबिक आयुष्यामध्ये आनंददायी वातावरण राहील आणि तुमच्या मनाला शांतता लाभेल. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे आणि कला क्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ आणि मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात किंवा बौद्धिक कार्यात यश लाभेल. मित्रांनो, येत्या काही दिवसामध्ये परदेश प्रवासाचे योग आणि त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तुम्हाला सकारात्मक विचार करावे लागतील. वैद्यकीय संबंधित काम करतात अशा लोकांसाठी सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागेल. किरकोळ व्यापाऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे जोड द्यावी लागेल आणि व्यवसायामध्ये प्रगती करून घ्यावी लागेल. तरुण मित्रांना त्यांच्या मित्रांच्या भेटीगाठीचे योग आहेत. तशी ग्रहस्थिती चालून येईल. मित्रांना भेटून आणि त्यांच्यासोबत वेळ घालून तुम्हाला बरे वाटेल. पालकांसाठी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यांनी त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवावा लागेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. धनु राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाने भरलेला असेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना बनवू शकता.
आज एखादं नवीन काम सुरू केलं तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील. लक्षात ठेवा, आई वडिलांच्या आशीर्वादाने तुमची बरेच कामं किंवा प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अनोळखी व्यक्तीशी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा समोरच्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होऊ शकते. आज तुम्हाला अतिउत्साहीपणा मात्र टाळावा लागेल आणि स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. आज भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, नुकसान होण्याची शक्यता राहील. मित्रांनो, मनावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या दृष्टीने निर्णय घ्यावेत. शासकीय कर्मचारी असाल तर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. व्यावसायिक असाल तर मोठी गुंतवणूक करणे आज फायदेशीर ठरेल. मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळेल. त्यांच्याकडून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आज कामाचा ताण वाढल्याने मानसिकदृष्ट्या थकवा जाणवेल. स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत आर्थिक खर्च होण्याची शक्यता आहे. येत्या काही काळात एखाद्या तीर्थक्षेत्री प्रवास होईल, त्यामुळे तुमचं मन प्रफुल्लित होईल. तुमच्या राशीच्या लोकांना आळस पूर्णपणे सोडून द्यावा लागेल. व्यापारी वर्गाबद्दल बोलायचे झाल्यास कर्मचाऱ्यांशी चांगलं वागणं गरजेचं आहे. त्यांची काळजी घेणं हेही तुमचं कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. तरुणांनी अवघड कामं सर्वात आधी करावेत. शांत मनाने कामं हाताळण्यावर भर द्यावा. आज तुम्हाला महत्त्वाचं काम करण्यावर लक्ष द्यावे लागेल. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मकर राशी. आज तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा संपूर्ण दिवस संमिश्र असणार आहे. आज तुम्हाला तुमची कामं अत्यंत सावधगिरीने हाताळावी लागतील. अपचनाच्या काही तक्रारी समोर येतील. जर काही आरोग्य समस्या असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येतीची चिंता तुम्हाला राहू शकते. आज आईकडील नातेवाईकांशी तुमचे वादविवाद होऊ शकतात. मित्रांनो, कोणालाही कोणतंही वचन देऊ नका किंवा घेऊ नका. आजचा दिवस शुभ सकारात्मकतेत वाढ करणारा असेल. आज तुमचा आत्मविश्वास द्विगुणित राहील. मित्रांनो, एखादा शुभ संदेश तुम्हाला ऐकायला मिळेल. नोकरीत असाल तर तुम्हाला बदल करणे लाभदायक ठरणार आहे. त्या दृष्टीने नक्कीच पावलं उचलावेत आणि प्रयत्न करावेत. एखाद्या नवीन नोकरीमध्ये मुलाखतीत यश मिळेल. आज तुम्हाला अनेक लोकांचे सहकार्य लाभेल. तुमचा जोडीदार नोकरी करत असेल तर त्याच्या प्रमोशनचे योग आहेत. मुलाबाळांकडून आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मुलांची विद्या अभ्यासामध्ये प्रगती राहील. जोडीदाराच्या विषयी मनाजोगता निर्णय घ्याल. संशोधन क्षेत्रातील आणि साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मान सन्मान प्राप्त होईल. तुमच्या राशीच्या लोकांना कामामध्ये चांगल्या कामगिरीसाठी एकाग्रता ठेवावी लागेल. तरच केलेल्या कामाचे
चांगले परिणाम पाहावयास मिळतील. ग्रहांच्या किरकोळ नकारात्मक स्थितीमुळे व्यापारी वर्गावर संकट ओढवण्याची शक्यता आहे. किरकोळ गोष्टींवर ग्राहकांशी भांडण होऊ शकते, त्यामुळे सावध राहावे. तरुणांना त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न घ्यावे लागतील. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. कुंभ राशी. मित्रांनो, तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अधिक गुंतागुंतीचा असणार आहे. जर व्यवसायामध्ये एखादी जोखीम घेतली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. काही व्यावसायिक लोक कामासाठी दूरच्या प्रवासाला जाऊ शकतात, परंतु लक्षात ठेवा, कोणाशीही अनावश्यक वाद घालणे टाळा. मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमची प्रकृती आणि स्वास्थ्य अस्थिर राहण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी ताणतणाव निर्माण होईल, त्यामुळे मानसिक त्रास होईल. व्यापारी असाल तर जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत, तरच प्रगती होईल. तुमचं कौटुंबिक जीवन आज चिंताग्रस्त राहील. वातावरण हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक खर्चाच्या बाबतीत वाढ होईल, त्यामुळे लक्ष असू द्या. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही कामात व्यस्त राहाल. आरोग्याच्या बाबतीत काही आजार किंवा वेदना त्रासदायक ठरतील. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. मित्रांनो, आज तुमची कार्यकुशलता पाहून अनेक सहकार्यांना हेवा वाटू शकतो. काही गुप्त शत्रू तुमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचं कामही करू शकतात, त्यामुळे सावध राहा. पैशाचे व्यवहार करताना योग्य लिहूनच करावेत. मित्रांनो, मनशांतीसाठी तुम्हाला धर्म आणि अध्यात्माकडे लक्ष देण्याची गरज राहील. त्यासाठी दिवसाची सुरुवात देवपूजा करून किंवा जपमाळ करून करावी. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत जवळच्या किंवा प्रिय व्यक्तीशी वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. विशेष लक्ष द्या. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 3 आणि 8. मीन राशी. तुमच्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या शुभ ठिकाणी किंवा वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांना उपस्थित राहू शकता. जवळचे प्रवास होतील. याआधी तुम्ही कोणाला उसने पैसे दिले असतील तर तेही आज तुम्हाला परत मिळू शकतात. मित्रांनो, तुमच्या काही जुन्या चुकींमुळे आज तुम्हाला त्याची शिक्षा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आरामात काम करणे टाळावे, त्याने तुमचं स्वतःचं नुकसान होईल. मुलाबाळांकडून एखादी गोड बातमी तुम्हाला मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खर्चाने भरलेला असणार आहे. वाढत्या खर्चामुळे तुम्ही चिंतेत असाल. हाताखालील लोकांची तुम्हाला साथ आणि सहकार्य राहील. तुमच्या सर्व अत्यावश्यक कामांना गती मिळेल.
एखाद्या मोठ्या कामामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला समस्या निर्माण होतील आणि तुमचं उत्पन्न, खर्चाचं बजेट यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आवश्यक कामामध्ये हलगर्जीपणा करत असाल तर भविष्यात तुमच्यासाठी अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडून काहीतरी अवाजवी हट्ट करू शकतात, परंतु काळजी नसावी, तुम्ही ते नक्कीच पूर्ण कराल. आज कुटुंबातील सर्व लोकांसह एखाद्या धार्मिक सहलीला जाण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या कामाच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करावे लागतील, तरच तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. ऑफिसचे काम पद्धतशीरपणे आणि व्यवस्थित मध्ये करण्याचा प्रयत्न करा. व्यापारी असाल तर कोणाशीही वादविवाद टाळावेत. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 2 आणि 7.